जय भीम। सोमवार दिनांक 21 जुलै 2025 सम्राट वाचनामध्ये हा दुसरा लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे कीर्ती शिलाचाराने जपावी। त्याचे लेखक आहेत किशोर कासारे। श्रश्र सद्दो शीलोन संपन्नो यशो भोग संपत्पितो ययपदे स भजती तथ्य तथ्यव पूजितो श्रश्र। अर्थ याचा असा आहे, प्रज्ञाशील व श्रद्धा यांच्या संपन्नतेतून कीर्ती मिळवलेली व्यक्ती ज्या प्रदेशात राहते तेथे ती वंदनीय पूजनीय ठरते। शील म्हणजे शुद्ध वर्तन, नैतिक शिस्त किंवा नैतिक आचारधर्म जे आपल्या कायिक म्हणजे शरीर, वाचिक म्हणजे वाणी आणि मानसिक म्हणजे मन वर्तनाला शुद्ध व संयमित करते। शील म्हणजे जागृतपणे, जबाबदारीने व निस्वार्थपणे वागणे। बुद्ध म्हणतात, शीलाशिवाय मुक्ती शक्य नाही। त्यामुळे शील हे व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। शील हे ध्यान आणि प्रज्ञेची पूर्वतयारी आहे। शीलामुळे मन शांत व स्थिर राहते, जे ध्यानासाठी पूरक ठरते। शीलाचं पालन केल्यास व्यक्तीचा गुणात्मक व्यक्तिमत्वाचा विकास होतो। तथागतांनी शीलाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत। नंबर 1, कायिक शील म्हणजे शरीराने कुणालाही त्रास न देणे, हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे। नंबर 2, वाचिक शील म्हणजे खोटे न बोलणे, निंदा न करणे, कठोर भाषा न वापरणे। नंबर 3, मानसिक शील म्हणजे द्वेष, लोभ, मोह यापासून दूर राहणे। शील संपन्नता राखण्यासाठी नैतिकता, चांगले वर्तन, संयम आणि शुद्ध आचार हे गुण वाढवण्यास सतत प्रयत्नशील राहणे अत्यंत आवश्यक आहे। नियमितपणे धम्मवाचन, चर्चा, श्रवण, सुत्त पठण यामुळे शीलाचे महत्त्व लक्षात राहते। चांगल्या व्यक्तीचा सहवास, धम्म व ध्यान यांची जोड शील टिकवण्यास मदत करते। आधुनिक समाजामध्ये नैतिकतेचा अभाव दिसून येतो आहे। लोकशाही टिकवायची असेल तर नैतिकतेवर आधारित समाज निर्माण झाला पाहिजे, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती। आजची पिढी रोल मॉडेल शोधते आहे। त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घ्यावी। एकूण पिढीला बाबासाहेबांच्या जीवनचरित्रातून निश्चितच योग्य दिशा मिळेल। शील आणि नैतिकतेवर उभे राहिलेले नेतृत्व दीर्घकाळ प्रभावशाली ठरतं हे समजेल। शीलवान व्यक्ती म्हणजे समाजातील नैतिक ऊर्जा किंवा केंद्र असते। चारित्र्य संपन्न व्यक्ती स्वतःचे चारित्र्य व वर्तनातून समाजाला योग्य मार्ग दिशा दाखवत असते। शील म्हणजे व्यक्तिमत्वाचे नैतिक बळ आणि कीर्ती म्हणजे त्या बळाचा सामाजिक स्वीकार। शील टिकवणे हीच खरी कीर्ती मिळवण्याची वाट आहे। खरी कीर्ती ही शीलाच्या भक्कम पायावर उभी असावी। जर एखाद्या व्यक्तीला कीर्ती मिळाली पण तिचे आचरण शील विरुद्ध असेल तर अशी कीर्ती टिकत नाही, ती लोकांचा विश्वास गमावते। शीलाचे पालन करणाऱ्या व्यक्तीकडे आपोआप कीर्ती आकर्षित होते। कीर्ती केवळ बाह्य गुणामुळे नसून ती अंतर्गत चारित्र्यामुळे परिपूर्ण ठरत असते। धम्मानुसार कीर्तीचे ऐश्वर्य म्हणजे सन्मान व प्रतिष्ठा किंवा अहंकार वाढवणारे साधन नसून ते व्यक्तिमत्व विकासाचे आणि लोकसेवेचे साधन ठरते। बुद्धांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे की कीर्ती, संपत्ती, सत्ता हे सगळं अनित्य, नाशवंत आहे आणि जर त्याचा अहंकार, तृष्णा किंवा मोहाने उपयोग झाला तर ती दुःखाचे कारण ठरते। कीर्ती ही नाशवंत आहे हे जाणून तटस्थ राहणे, कीर्ती वाढली तरी शील वाढवणे अधिक महत्त्वाचे। जसे झाड उंच वाढते तरी त्याची मुळे जमिनीत खोलवर रुतलेली असतात, अगदी तशीच कीर्ती वाढली की व्यक्तीने अधिक नम्र, संयमी आणि शीलवान व्हायला हवे। शीलवान व्यक्तीचा समाजावर पडणारा प्रभाव अत्यंत सकारात्मक, दीर्घकालीन आणि प्रेरणादायी असतो। अशी व्यक्ती समाजासाठी एक आदर्श ठरते। सर्व सुखाचे मूळ शील आहे। शीलवान समाज हा एक दिवसात निर्माण होत नाही, तो प्रत्येक व्यक्तीच्या जागरूक कृतीतून सातत्याने घडत असतो। जर प्रत्येकाने शीलाचा ध्यास घेतला तर समाज सौहार्द, समता आणि शांती नक्कीच नांदेल। शीलवान समाज घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून सुरुवात करावी। जाणीवपूर्वक नैतिक शीलाचरणाचा ध्यास घ्यावा हेच उचित ठरेल। या ठिकाणी माझा लेख संपलेला आहे। माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी।